नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तगिरी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी अतिशय सुंदर 11 अशा महेश्वरी साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे, ज्या स्वतःमध्ये एवढ्या सुंदर आहेत। एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी कलाकुसरीचं काम यांच्यामध्ये केलेलं आहे। प्रत्येकाची बॉर्डर्स, प्रत्येकाचा बुट्टा, प्रत्येकाचे रंग आणि सगळ्यात मेन म्हणजे या टोटली हँडलूम साड्या आहेत, ज्यांना बनवण्याचा कालावधी जवळजवळ 1 ते 2 महिन्यांचा आहे प्रत्येकी। अत्यंत सुरेख साडी 3 वेगवेगळ्या रेंज आहे। पहिली रेंज आहे ती म्हणजे 5500, दुसरी रेंज आहे ती म्हणजे 4800 आणि तिसरी जी रेंज आहे ती म्हणजे 4200। अत्यंत सुरेख या 3 रेंजच्या महेश्वरी साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की प्रियंका, नेहमी आम्ही ऑफिसला जाताना किंवा मग शॉपमध्ये जाताना किंवा मग काही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी अशा महेश्वरी साड्या वेअर करतो, ज्यांचे बॉर्डर काठ हे नॉर्मल असतात, पण काहीतरी त्यापेक्षा एक हाई रेंजचं उच्च काहीतरी पण अत्यंत सुंदर क्लासिक महेश्वरी कलेक्शन, ज्याचं फक्त सिंगल पीस मिळेल, याच्यासारखी दुसरी साडी मिळणार नाही, असं तुझ्याकडे काही आहे का? तर येस आहे। आजचा ब्लॉग हा तुम्ही शेवटपर्यंत बघावा। तुम्ही पॉलिटिशियन्स असाल, त्यानंतर तुम्ही बिझनेस वुमन असाल, तुम्ही शिक्षिका असाल, तुम्ही प्राध्यापिका असाल, डॉक्टर असाल, वकील असाल, तुमच्या कोणत्याही प्रोफेशनला साजेल, शोभेल किंवा हाऊसवाईफ असाल, छान असं लग्न कार्य आहे, त्यासाठी तुम्ही घरातली मोठी सून आहेत, तुम्हाला छान अशी दर्जेदार साडीचं कलेक्शन हवंय, त्यावेळी आजचं कलेक्शन हे अत्यंत उत्तम सूट होईल। असं दिवसभर अगदी 12 तास जरी तुम्ही महेश्वरी साडी कॅरी केली तरी या साड्यांना काही होत नाही। आणि रंग, सगळ्यात सुंदर रंग जे असतात ते महेश्वरीचे असतात। अत्यंत खरोखर हे 11 रंग बघून तुम्ही प्रेमात पडाल की प्रियंका तू काय दाखवला, तर मी हा रंग घेऊ की तो रंग घेऊ, कारण सगळे रंग इतके सुंदर आहेत। ऍक्च्युली माझ्याकडे भरपूर सगळ्या साड्यांचं ब्लाऊज मॅचिंग नव्हतं, या कॉन्ट्रास्ट माझ्याकडे मॅच होतं, पण हा एक रंग मी खूप दिवसापासून वेअर नव्हता केला, जो माऊस कलर आहे आणि जो प्रचंड हल्ली फेमस होतोय। तो इतका अट्रॅक्टिव्ह दिसतो, एवढा ट्रेडिशनल दिसतो। आणि जर मी जी साडी वेअर केलेली आहे या रंगाचा जर आपण एक विचार केला शांततेत, भरपूर अशा थोड्या जुन्या काळी फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात, पारंपरिक साड्यांमध्ये लाल किनार आणि मध्ये हा रंग, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सिल्वर किंवा मग पेन्सिल कलर म्हणतो, तो रंग अधिकाधिक दिसायचा का? कारण हा मळखाऊ रंग होता, पटकन मळायचा नाही। घरातले कामं करून स्त्रियांना सगळे कामं करून साडी आपलं सांभाळणं हे महत्त्वाचं असायचं, पटकन डाग लागला तर दिसून येणार नाही असा हा कलर, आणि म्हणून पूर्वीच्या काळी या रंगाची जास्त डिमांड होती। पण कालांतराने आता हे ट्रेंड बनत गेलं आणि जुनं ते सोनं असं नवीन काहीतरी होत गेलं। तर असा हा कलर, ज्या कलरची जो कलर मी वेअर केलेला आहे याची खासियत आहे। तर हा सुंदर माऊस कलर आहे, ज्याच्यावर नाजूक असं मीना वर्क केलेलं आहे, टिश्यूचा हेवी पदर दिलेला आहे आणि प्राइस या साडीची तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 4800। एकदा या साडीचे डिटेल लुक आपण घेऊयात। महेश्वरीमध्ये सगळेच रंग, सगळे पॅटर्न हे अत्यंत डिफरंट असतात। संपूर्ण हेवी टिश्यूचा पदर आहे, या टाईपचे सुरेख असे चेक्सचे काट आहेत आणि आता याचं मीना वर्क तुम्ही बघा, किती सुंदर जरी, मध्ये छोटंसं फूल, परत मीना वर्क, आणि टोटली हँडलूम साडी आहे। याच्यातले सुरेख कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत। जाऊयात आपण याच्या सेकंड कलरकडे। का डार्क रंगाचा मोरपंखी रंग तुम्हाला इमॅजिन करता येईल तितका डार्क मोरपंखी रंग तुम्ही इमॅजिन करावा। हा अत्यंत डार्क असा मोरपंखी रंग आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण मीना वर्क केलेला आहे आणि साडीची प्राइस आहे 4800। या पद्धतीने संपूर्ण टिश्यूचा साडीचा पदर आहे। आता काही दिवसांनंतर आमच्या घरामध्ये लग्न आहे, त्यावेळी मी पूर्ण टिश्यूची अशा महेश्वरी साडीचं एक जे आहे लुक ते स्वतःसाठी बनवलेलं आहे। तुम्ही लवकरच तो व्हिडिओ बघाल, म्हणजे टिश्यूला इतकी डिमांड असते। आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती संपूर्णपणे या टाईपची आहे, नाजूक बुट्टा, ऑल ओव्हर साडी या टाईपची, दिसतानाही सुरेख। साडी फुगते का? अजिबात फुगणार नाही, 100% माझी गॅरंटी। जर तुम्ही माझ्याकडनं घेतलेली एकही महेश्वरी फुगली, विरली, चिरली, तुमचे 101 काय 200% पैसे मी रिटर्न करेल, एवढी माझी गॅरंटी आहे। सुरेख साडी आहे, साडीच्या शेवटी कॉन्ट्रास्ट थ्रेड ब्लाऊज येणार आहे। तुमचं लग्न ठरलंय त्यावेळी तुमच्याकडे अशी महेश्वरी साडी जी संपूर्ण कुंकूसारखी लाल रंगाची असेल ती असायलाच हवी। हा रंग इतका सुंदर आणि इतका सुरेख तो दिसतोय, म्हणजे परफेक्ट रेड कलर येतो, जो एक्झॅक्टली आपल्याला कुंकूमध्ये बघायला मिळतो। ही शेड ना लाईट ना डार्क, अत्यंत उत्तम अशी साडी आणि बेस्ट असं कलेक्शन। संपूर्ण साडीमध्ये मीना वर्क केलंय, म्हणजे तुम्ही एवढ्या सुंदर दिसाल या साडीमध्ये। आणि सगळ्यात मेन म्हणजे ही विदाऊट कॉन्ट्रास्ट महेश्वरी आहे। 4800 हिची प्राइस आहे। छान असा टिश्यूचा पदर,
सुंदर असं ऑल ओव्हर मीना वर्क आणि साडी दिसतानाही खूप सुरेख दिसती आहे, उत्तम दिसते आहे, दिसताना फॅब्युलस तिचं लुक आहे आणि अजिबात न फुगणारी, छान दिसणारी, उत्तम दिसणारी ही सुरेख साडी. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज आहे. प्राइस आहे 4800. अत्यंत सुरेख असा रंग, म्हणजे तुम्हाला काहीतरी अगदी ऑथेंटिक हवं असेल महेश्वरी साड्यांमध्ये तर मला असं वाटतं की हा जो रंग आहे तो तुम्ही चॉईस करावा. याचं जे कॉन्ट्रास्ट आहे ते फिरत्या लाल रंगाचं आणि गुलाबी रंगाचं हलकंसं मिक्स आहे. व्हाईट कलरमध्ये भरपूर रंगसंगती येतात, त्याच्यामधला साईसारखा किंवा दुधासारखा जसा एक्झॅक्टली व्हाईट रंग असतो हा तसा व्हाईट रंग आहे. आणि डॉक्टर्स, प्राध्यापिका, बिझनेस वुमन, CA अशा माझ्या विविध मैत्रिणींसाठी, ॲडव्होकेट, ही जी साडी आहे ती अत्यंत उत्तम आहे. तर बेस्ट अशी साडी तुम्ही बघू शकतात. किती सुंदर या साडीचं लुक आहे. छान असा टिश्यूचा रेडिश पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी या टाईपची येणार आहे. हिचं कॉन्ट्रास्ट किंवा हिच्यामधले जे जरीचे मीना वर्कचे बुट्टे आहेत ते लांबूनच कोणालाही ओळखवून देतील की ही पारंपरिक महेश्वरी आहे. कारण याच्यामध्ये जे काठ वापरलेले आहेत, तुम्ही त्याचे जे काठ आहेत ते ट्रॅडिशनल साड्यांचं एक सौंदर्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त करून देतात. आणि साडी अजिबात फुगणार नाही. लुक हे अत्यंत छान येईल, सुरेख येईल, उठावदार येईल आणि उत्तम दिसणारी ही साडी तुम्हाला बेस्ट लुक क्रिएट करून देईल. प्राइस आहे फक्त आणि फक्त 4800. साडीच्या शेवटी सुंदर असं ना लाल, ना गुलाबी, ना चॉकलेटी, ना मरून फिरत्या रंगाचं ब्लाऊज आहे. साडीचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे की अशा एखादी हेवी लुकची छान दिसणारी साडी तुमच्याकडे असावी. प्राइस आहे 4800. आता इथं साडीचा प्रकार चेंज झालेला आहे. एक्झॅक्टली पारंपरिक साड्यांमध्ये जसे नर्मदा नदीच्या पाण्याचे वेव्ज असतात तसे याच्या काठांचं क्रिएशन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात याच्यावरचा जो बुट्टा आहे तो अत्यंत नाजूक, 4 नाजूक टिपक्यांनी जोडून एक बुट्टा तयार होतो. आणि म्हणून या साडीची जी प्राइस आहे ती हेवी आहे. साडीच्या सुरेख फुंदे आहेत आणि त्या डिटेल लुक आपण घेऊयात की एक्झॅक्टली कसं डिटेल लुक आहे साडीचं. छान असे नाजूक फुंदे. आता तुम्ही हा जो तुम्हाला मी बोलली की टिपके जोडून सुरेख एक बुट्टा तयार होतो जो की महेश्वरीमध्ये अत्यंत फेमस असा बुट्टा आहे. आणि चे काठ तुम्ही बघावेत, प्रॉपर महेश्वरी काठ, म्हणजे एवढा मोठा हातभर काठ आहे आणि सुरेख असा बुट्टा. एकदा बुट्टा याचं जवळून बघा की किती सुरेख. 1 2 3 4 हे 4 बुट्टे जोडून संपूर्ण असा एक नाजूक बुट्टा तयार करण्यात येतो ज्याला महेश्वरी ट्रॅडिशनल बुट्टा असं म्हणतात. आणि या साडीची जी प्राइस आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला येणार आहे 4200. इथून पुढे 4 ज्या साड्या आहेत त्या 4200च्या आहेत. कॉन्ट्रास्ट आणि रंग अत्यंत सुरेख, म्हणजे काय सुरेख कॉन्ट्रास्ट आहे. फिरता मोरपंखी रंग आणि त्यातल्या त्यात सी ग्रीन कलर, म्हणजे हा रंगच तुमच्याकडे नसेल, खरंच नसेल इतका सुरेख हा रंग आहे. ट्रॅडिशनल ही साडी आहे आणि प्राइस आहे 4800. सगळ्यात मेन याचं ब्लाऊज इतकं छान असं फिरत्या रंगाचं ब्लाऊज येत आहे ना की ते हवं असं वाटतंय. आणि बेस्ट अशी साडी. महेश्वरी साडी ही आपली संस्कृती आहे आणि संस्कृतीमध्ये पारंपरिक रंगांचं जे जतन आहे ते पहिल्यांदा करण्यात येतं. हा राणी रंग, राणी रंग म्हणजे साड्यांमध्ये खरोखर राणीसारखा दिसणारा हा सुरेख रंग. सगळ्यात मेन म्हणजे सिंगल टोन आहे. छान अशी साडी आहे. साडी अजिबात फुगत नाही. बुट्टा हा अत्यंत पारंपरिक आलेला आहे. सुरेख अशी साडी आहे, दिसताना छान आहे आणि प्राइस ही अत्यंत कमी आहे. ती म्हणजे फक्त आणि फक्त 4800. 4200. बऱ्याचशा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना महेश्वरीमधलं हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आपण घातलेलं बघितलं आहे. कारण ब्लॅक कलरमध्ये स्त्री ही अत्यंत सुरेख दिसते. माहीत नाही या रंगामध्ये काय आहे, कारण हा ओरिजिनल रंग आहे. प्रत्येक ओरिजिनल गोष्ट ही छानच दिसते. सुंदर साडी, छान कॉम्बिनेशन आणि उत्तम असं लुक. या टाईपचं हेवी असं लुक आहे. तुम्ही बघू शकतात किती छान या साड्यांचा पदर आहे आणि अत्यंत लांबूनही ती सुरेख दिसेल अशी उत्तम साडी. प्राइस आहे 4200. बेस्ट कलेक्शन, उत्तम साडी आणि कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला छान असं लाल रंगाचं ब्लाऊज येणार आहे. मी लिहून देते की या कॉम्बिनेशनची साडी तुमच्याकडे अजिबात नसणार, नाहीच असणार. कारण हे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे पिस्ता विथ ग्रे. आणि पिस्ता विथ ग्रे म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन आपण कधी विचारही केला नव्हता, कारण नेहमी पिस्ताला लाल, ऑरेंज असे कॉम्बिनेशन येतात आणि इतकं सुरेख हे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे असं असतं ना की स्ट्रिक्ट अशा प्राध्यापिका आहेत आमच्या आणि त्यांचं जे लुक आहे ते अत्यंत सॉफ्ट आणि स्टँडर्ड आहे. तर त्या टाईपची ही साडी आहे. अत्यंत वेगळं लुक देणारी, काहीतरी डिफरंट कलर, म्हणजे सगळ्या रंगांमध्ये पटकन डोळ्यांना कॅप्चर होईल, सॉफ्टनेस देईल असा रंग तो म्हणजे हा.
उत्तम साडी, बेस्ट कलेक्शन आणि प्राइस ही खूप कमी. छान असं ग्रेइश कलरचं ब्लाऊज आहे. 4200 याची प्राइस आहे. डोहाळ जेवणासाठी उत्तम साडी शोधताय, मग विचार कसला करताय, घ्या महेश्वरी. कारण महेश्वरी ही जी साडी आहे ती अशी साडी आहे की तुम्हाला दिवसभरही कॅरी केल्यावर थकवा आणून देणार नाही, नको नकोशी वाटणार नाही आणि साडी ही खूप सॉफ्ट असल्यामुळे लुक हे अत्यंत छान देईल. छान अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. तुम्ही बघू शकतात हेवी पदर आहे. या साड्यांवर तुम्ही मोत्याचे दागिने कॅरी केले, तुमचं जे लुक आहे किंवा फुलांचे दागिने घातले तर तुम्ही एवढ्या सुरेख दिसाल ना, कारण साडी ही इतकी छान आहे. एक्झॅक्टली हातावर पडल्यावर तुम्हाला कळेल की कशी साडी आहे. आणि जसा डोहाळा जेवणासाठी अस्सल हिरवा रंग हवा असतो ना, हा तसाच रंग आहे. छान असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. आता इथं पॅटर्न चेंज झालंय. अत्यंत पारंपरिक साडी शोधताय तर ही साडी तुम्ही नक्की एकदा बघावी. याचा पदर म्हणजे खूप बेस्ट, काहीतरी पारंपरिक एक वर्क याच्यावर केलेलं आहे. तुम्ही याचा पदर एकदा जवळून बघावा की किती छान याचा पदर आहे. संपूर्णपणे अत्यंत हेवी लुक देणारा, पूर्ण प्युअर जरीने हाताने वेव केलेला याचा पदर आणि सगळ्यात मेन म्हणजे याचे काठ. आता बेस्ट अशी साडी आहे आणि नाजूक असा बुट्टा आहे. आणि साडीची जी प्राइस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे 5500. इथून पुढे जर 3 साड्या मी दाखवणार आहे, तिघांची प्राइस ही 5500 आहे. कारण तिघांमध्ये रिच पल्लू आलेला आहे. एवढंसं बुटीचं काम केलं की तिथं प्राइस वाढते. इथं संपूर्ण पदर हा भरजरी भरलेला आहे आणि 5500 पुढील तिन्ही साड्यांची प्राइस आहे. तुम्ही बघू शकतात किती छान पदर आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुमच्याकडे असायला हवं. हे डार्क अशा नेव्ही ब्लू विथ मजेंडा कलर. मजेंडा कलर म्हणजे अत्यंत सुरेख. एकदा तुम्ही कार्यक्रमामध्ये हा मजेंडा कलर घालून बघा, तो एवढा छान दिसतो. आणि या रंगामध्ये फिरती छटा आहे, मध्येच नेव्ही ब्लू, मध्येच थोडासा ज्याला आपण म्हणतो मजेंडा आणि सगळ्यात मेन म्हणजेच ब्लाऊज. छान असं हेवी ब्लाऊज आहे. 5500. चिंतामणी रंग आहे आणि त्याला जांभळा आणि चिंतामणी रंगाचं कॉम्बिनेशन केलंय. आता जांभळा आणि चिंतामणी रंग हे दोन्हीही रंग म्हणजे एकमेकांना अत्यंत कॉम्प्लिमेंट करणारे रंग. हे दोन्ही रंग एकमेकांसोबत अत्यंत सुरेख दिसतात. आणि जेव्हा मी नेहमी सांगते की फर्स्ट माझा महेश्वरीचा जेव्हा व्लॉग होता त्याच्यामध्ये मी हे जे कॉम्बिनेशन आहे ते वेअर केलं होतं आणि प्रचंड लाईक आणि व्ह्यूज त्याला होते आणि खूप ऑर्डर होती. डिमांडिंग ती साडी होती. तशीच ही एक्झॅक्टली सुरेख साडी. ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाईपची रिच पदर आहे आणि खालचे जे काठ आहेत ते देखील पूर्ण भरलेले आहेत. एकदा तुम्ही हे खालचे काठ बघावे, किती भरलेले याचे हेवी काठ आहेत. आणि या हेवी काठांमुळेच याची जी प्राइस आहे किंवा रादर याचं जे संपूर्ण वर्क आहे ते इतकं हेवी आहे आणि त्याची जी प्राइस आहे ती 5500 अशी आली. कारण काठांमध्ये अत्यंत नाजूक असं छान जरीचं काम केलेलं आहे. सुंदर साडी आहे. साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही. लुक अत्यंत छान आहे. साडीच्या शेवटी छान अशा जांभूळ रंगाचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 5500. पुन्हा असं कॉम्बिनेशन जे पारंपरिकतेमध्ये अत्यंत अव्वल आहे. कारण या साड्या पारंपरिक म्हणजे जुन्या काळी खूप जास्त चालायच्या, ज्याचे कलर थोडे डार्क असतील आणि ट्रॅडिशनल म्हणून त्याला लाल रंग द्यायचे, कॉन्ट्रास्ट करायचे. कारण हे रंग जे आहे ते दिसताना पारंपरिकतेची छाप कुठेतरी सोडून जातात. आणि प्राइस आहे 5500. कारण म्हणजे याचा बुट्टा आणि याचे काठ आणि याचा पदर हेवी असा पदर आहे. रंग म्हणाल तर ग्रेइश टोन आहे आणि त्याला लाल अशा मेहरून रंगाचं कॉम्बिनेशन आहे. साडी ही प्रचंड सुरेख दिसती आहे, प्रत्यक्षात उठावदार दिसती आहे आणि कॉन्ट्रास्ट आणि ब्लाऊज हेवी आल्यामुळे लुक तुमचं हेवी होणार आहे. प्राइस आहे 5500. असा होता मैत्रिणींना आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. आज मी 2 विशिष्ट सुरेख प्रकारचे हार घातले, तुम्ही एकदा जवळून बघावं. नेहमी डायमंड आणि मोती किंवा 2 हार एकत्र करून एक सुंदर ज्वेलरी तयार होते, त्याचप्रमाणे ही ज्वेलरी. एक नाजूक असा डायमंडचा ऑरेंजिश कलरचा हार आहे आणि खाली असे जुन्या काळाचा काजल वगैरे असं वेअर करायचा असा हार आहे. इयरिंग्स दोघांनाही आहेत, पण मी फर्स्ट डायमंडचे इयरिंग्स घातलेले आहेत आणि दोघांची जी प्राइस आहे ती अत्यंत कमी आहे. डायमंडच्या सेटची प्राइस आहे फक्त 500 आणि प्युअर हा जो मोत्याचा सेट आहे ज्याला नाजूक नाजूक लूम्स आहे त्याची प्राइस आहे 600. दोघांबरोबर इयरिंग्स आहे आणि अत्यंत छान तुमच्या आजच्या व्हाईट साडीवर किंवा मग रेड साडीवर, रेड अँड ब्लॅक साडीवर हे हार प्रचंड सुरेख दिसतील आणि एक परफेक्ट कॉम्बो तुमचा बनेल. सो असा होता आजचा व्लॉग. आय होप की आवडला असेल तर नक्की साडी बुक करा. डायमंडचं मी इथं एक कड घातलेलं आहे. प्रत्येक वेळी बांगड्या घालणं एकसारखं लुक वाटतं, त्यामुळे एखादं नाजूक
अमेरिकन डायमंड्सचं कडं असावं जे सुंदर दिसावं आणि अशी संपूर्ण प्रोसिजर आहे. फक्त माझ्याकडे CODचं ऑप्शन, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो आय होप की ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं मोटिवेशन हे मला अत्यंत इम्पॉर्टंट आहे. सो भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड थँक्यू सो मच.